शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे। पुस्तकावरील वादानंतर संजय गायकवाड यांनी ही मागणी केली आहे। मरणोत्तर गोविंद पानसरेंवर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। आमदार संजय गायकवाड यांनी ही मागणी केलेली आहे। पुस्तकावरून वाद पुन्हा पेटलेला आहे। शिवाजी कोण होता यावर बंदीची मागणी करण्यात आली। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। आमदार संजय गायकवाड यांनी ही मागणी केलेली आहे। आपल्या वक्तव्यानंतर पुन्हा त्यांनी ही मागणी केलेली आहे। शिवाजी कोण होता यावर या पुस्तकावर बंदीची मागणी त्यांनी केलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मयूर निकम। मयूर, पुस्तकावरून आधीच वाद पेटलेला असताना पुन्हा एकदा आता आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तक बंदी करावी अशी मागणी केली आहे। बंदीवर ते थांबलेले नाहीयेत। लेखक पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची आणि वितरकांना तातडीने अटक करण्याची मागणी देखील त्यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे। या पुस्तकाच्या निर्मिती मागे महत्वाचं ऐकण्यासारखं आहे की या पुस्तकाच्या निर्मिती मागे चीन किंवा पाकिस्तानचं परकीय फंडिंग आहे का याची देखील सीआयडी चौकशी व्हावी असा खळबळजनक मुद्दाही त्यांनी या निवेदनामध्ये उपस्थित केलेला आहे। या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या पुस्तकावर आता अचानक इतक्या टोकाच्या मागण्या झाल्यामुळे हे संपूर्ण राजकीय आणि साहित्यिक वातावरण चांगलं तापण्याची चिन्ह आपल्याला दिसू शकतात। बरं मयूर, आणखी काय मागणी त्यांनी केली? तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी संदर्भ जोडलेले आहेत या पुस्तकाची बंदी करावी अशी मागणी करताना। त्यांनी या निवेदनात त्यांनी जो आक्षेप नोंदवलाय त्यानुसार पुस्तकाच्या शीर्षकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करण्यात आलेला आहे ते बदलायचं सांगितलेलं आहे त्यांनी। विशेष म्हणजे या प्रकरणी त्यांनी 10 मुद्दे वेगवेगळे मुद्दे सुद्धा या ठिकाणी मांडलेले आहेत। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बाबतीत जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण राज्यात एक नवा वाद जो ऑलरेडी निर्माण झालेला आहे तर त्या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही सीआयडी मार्फत व्हावी। प्रशांत आंबी यांना अटक करण्यात यावं। एवढंच नाही तर ते पुस्तक ज्याने टाईप केलेलं असेल त्या डीटीपी ऑपरेटरला सुद्धा अटक करण्यात यावं, त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी संजय गायकवाड यांनी केलेली आहे। निश्चित, धन्यवाद मयूर ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। पुस्तकावर वाद पुन्हा पेटलेला आहे। शिवाजी कोण होता यावर बंदीची या पुस्तकावर बंदीची मागणी करण्यात आलेली। पुस्तकावरून आधीच वाद पेटलेला असताना पुन्हा एकदा संजय गायकवाडांनी ही मागणी केलेली आहे। या पुस्तकावर बंदी आणा अशी मागणी त्यांनी केली असून आणि त्याचबरोबर हे जे कोणी पुस्तक टाईप केलेलं आहे त्यांच्यावर बंदी आणा, प्रकाशकावर बंदी आणा अशा अनेक मागणी सुद्धा त्यांनी या निवेदनात केलेल्या आहेत। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वाद पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळतं। आधी त्यांनी ते प्रकाशकांना धमकी दिली, त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आणि आता पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तक बंद करावं अशी मागणी केलेली आहे। शिवाजी कोण होता प्रकाशक प्रशांत आंबी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। तर प्रशांतजी, आपलं स्वागत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर संजय गायकवाड गप्प बसलेले नाहीत, त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे। हे अगोदर त्यांनी पहिल्यांदाच करायला पाहिजे होतं। म्हणजे कायदेशीर मार्गाने त्यांचा जो पुस्तकाला विरोध आहे तो त्यांनी त्यावेळेला केला असता तर एवढं मोठं प्रकरण महाराष्ट्रामध्ये झालं नसतं। म्हणजे लोकशाही मार्गाने त्यांना की तो अधिकार आहे त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे। पण ज्या विचारसरणीनं पानसरेंना जिवंत असताना त्रास दिला, त्यांचा जीव घेतला, त्याच विचारसरणीचे लोक आता त्यांचे मेल्यानंतर पण त्यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करतायत। याची मला जेवढी म्हणजे मला कीव करावीशी वाटते या गोष्टीची। बरं, आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका म्हणजे आता मी कोल्हापुरात आहे। आम्ही थोड्या वेळात निघतोय त्यांच्या घरावर। आमचा उद्या मोर्चा आहे। बरं, तर उद्या आम्ही भेटणारच आहे त्यांना। बर, धन्यवाद। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पुस्तकावरून पुन्हा एकदा वाद पेटलेला आहे। मरणोत्तर पानसरेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी आता गायकवाडांनी केलेली आहे।